ज्या मुलांना पैकीच्या पैकी मार्क नव्हते अशा 44 विद्यार्थ्यांना या प्रकारातनं मार्क्स मिळाले आणि 720 गुण घेते झाले. एनटीए आणि एनटीएचे महासंचालक म्हणतात यात कुठेही चुकलेलं नाही असा त्यांचा दावा आहे. आता 720 मार्क घेणारे 67 विद्यार्थी म्हटल्यानंतर कोणालाही भोवळ येईल अगदी. कारण 8 वर्ष झाले ही एकंदरीत परीक्षा सुरू होऊन, आणि या 8व्या वर्षात जेवढे विद्यार्थी मिळून अगदी म्हणजे ज्यांनी 700च्या वरती मार्क्स मिळवलेले नव्हते त्याच्या कित्येक पटीने अगदी जास्त एकाच वर्षात ते निपजलेले. म्हणजे एनटीएच्या इतिहासात कधी न घडणारी अशी चूक याला अगदी आपण म्हणू शकू. तशी चूक या निकालाला त्यांनी जाहीर करताना झाली की ज्या मुलाला मागच्या वर्षी 610 गुणांपर्यंत चांगल्या पद्धतीचं गव्हर्नमेंट कॉलेज सरकारी प्रक्रियेतनं मिळून जाणार होतं, त्या मुलाला आता 640 गुण मिळून सुद्धा तो प्रवेश मिळणं दुरापास्त आहे. यापूर्वी अशी परीक्षा कधी रद्द झाली होती का, आणि आता रद्द करणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? या परीक्षेला पुन्हा घेणं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जेन्युअनली त्यांचा अभ्यास केलेला होता आणि परीक्षा दिलेली होती त्यांच्यावर महाघोर असा अगदी म्हणजे अन्याय होणार आहे. पण समजा जर ती नाही घेतली तर चुकीचे मध्ये शिरलेले जेवढे काही मुलं आहेत तेवढे मोठ्या प्रमाणावर ती मुलं आता त्या सीट्स बळकावून जातील आणि या मुलांना प्रवेश मिळणार नाही अशी विचित्र स्थिती त्याच्यामध्ये निर्माण झाली. एनटीएने स्वतःची विश्वासार्हता गमावलेली आहे का? एनटीएने प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांची विश्वासार्हता गमावलेली आहे. भविष्यात निर्माण होणारे जे काही डॉक्टर्स आहेत ते त्या दर्जाचे असतीलच याची खात्री आता देता येत नाही, आणि त्याच्यामुळे पुढे समाजाला खूप मोठ्या प्रमाणावर त्याची किंमतही अगदी मोजावं लागणार आहे की कोचिंग क्लासला त्यांचे निकाल जाहीर करण्याची बंदी घालावी. महाराष्ट्रातून देशातल्या सर्वाधिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असतो आणि महाराष्ट्राचा निकाल खालून 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर असतो. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एजू वार्ता. अलीकडे सर्वांनाच इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं असतं, पण इंजिनियर आणि डॉक्टर होणं तेवढंसं सोपं नाही. त्यासाठी पैसा लागतोच, पण वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षाही उत्तीर्ण व्हावं लागतं. पण अलीकडच्या काळामध्ये या स्पर्धा परीक्षा वादात सापडलेल्या आहेत. मेडिकल प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा आणि या परीक्षेमुळे निर्माण झालेला वाद हा देशभर गाजतो आहे. देशभरातील विद्यार्थी या परीक्षेला बसले आणि या परीक्षेमुळे जे निकाल लागले आणि या निकालामुळे जो काही वाद निर्माण झाला तो वाद आता न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. अनेक विद्यार्थी पालक यामध्ये चिंतेत आहेत. नेमकं आपलं काय होणार? गेल्या 3-4 वर्षांपासून तर काहींनी 2-3 वर्षांपासून नीट परीक्षेची तयारी केली आणि आपल्याला कमी खर्चात नीट परीक्षेतून उत्तीर्ण झाल्यानंतर एखाद्या शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल अशी अपेक्षा अनेकांनी गृहीत धरली. पण या नीट परीक्षेचा निकालच आता वादात सापडलाय. हा निकाल नेमका का वादात सापडलाय, त्याची काय कारणं आहेत, त्याचं पुढे काय होऊ शकतं, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी नीट परीक्षेचे एकूणच स्पर्धात्मक परीक्षेचे अभ्यासक आणि डीपर या संस्थेचे संस्थापक हरीश बुटले सर आपल्या बरोबर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं एजू वार्तामध्ये. आता आपण नीट परीक्षेमध्ये जो काही वाद सुरू आहे त्याच्याविषयी आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधणार आहोत. नेमके काय काय घटना घडल्या त्याच्याविषयी आपण तुमच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. तुम्ही यातले तज्ज्ञ आहात. अनेक वर्षांपासून मी तुमच्याशी भेटतो आहे, बोलतो आहे आणि तुमचा या संदर्भातला गाढा अभ्यास आहे. तर नीट परीक्षा वादात सापडण्याचं मुख्य कारण हे ग्रेस मार्क एवढ्यापुरतंच आहे की आणखी त्याला काही काही कंगोऱ्या आहेत असं तुम्हाला वाटतं? काय वाटतं याच्यात? धन्यवाद राहुल. एजू वार्ताशी बोलताना मला आनंद होतोय.
जो प्रश्न खास विचारला की काही कंगोरे आहेत का, तर या एकंदरीतच समस्येला वेगवेगळे कंगोरे आहेत आणि त्याची जी काही सुरुवात जी झाली, तो 4 तारखेला जो निकाल लागला, जो 14 तारखेला लागणं अपेक्षित होतं, परंतु इलेक्शनच्या निकालाच्या त्या सगळ्या घाईमध्ये हा निकाल लागला आणि खूप मोठ्या प्रमाणावर NTA केलेले उपद्व्याप हा शब्द म्हणूया आपण आता त्याच्यासाठी, यावर्षी लोकांच्या समोर आलेले आहेत. तर आता काय झालं नेमकं, तर कधी नव्हते एवढे 720 गुण मिळवणारे 67 विद्यार्थी या परीक्षेमध्ये निपजले. आता 720 मार्क घेणारे 67 विद्यार्थी म्हटल्यानंतर कोणालाही भोवळ येईल अगदी, कारण 8 वर्ष झाले ही एकंदरीत परीक्षा सुरू होऊन, आणि या 8व्या वर्षात जेवढे विद्यार्थी मिळून अगदी म्हणजे ज्यांनी 700च्या वरती मार्क्स मिळवलेले नव्हते, त्याच्या कित्येक पटीने अगदी जास्त एकाच वर्षात ते निपजलेले. आणि असं का घडलं, जेव्हा त्याच्या खोलात शिरायला लोक गेलीत, तर आणखी एक मोठी ब्लंडर लक्षात आली. ती म्हणजे 718 आणि 719 गुण घेतलेले विद्यार्थी निपजले. आता ही तर म्हणजे एक अतिशय हास्यास्पद बाब झाली. म्हणजे एनटीएच्या इतिहासात कधी न घडणारी अशी चूक, याला अगदी आपण म्हणू शकू, तशी चूक या निकालाला त्यांनी जाहीर करताना झालेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे, एवढ्या वर्षापासून आपण या परीक्षेच्या माध्यमातून बघतो की एकूण 180 प्रश्नांची ही नीटची परीक्षा, ऍक्च्युली 200 प्रश्न असतात, परंतु 180ची व्हॅलिडिटी असते त्याच्यासाठीची, आणि प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असे मिळून 720 गुणांची परीक्षा. समजा एखादा प्रश्न चुकला तर त्याचे 4 गुण कमी होतील, आणि चुकीच्या साठी म्हणून आणखी 1 गुण कमी होईल. म्हणजे एक जरी प्रश्न चुकला तर गुण किती मिळतात, 715, कारण की 4 प्लस हा निगेटिव्हचा 1 असा 5 मार्क कमी होतील, 715. परंतु तो विद्यार्थी जर स्मार्ट असेल आणि तो एक प्रश्न त्यांनी सोडूनच दिला, तो अटेम्प्टच नाही केला, तर तशा वेळी ते 4च गुण त्याचे कटतील, कारण की एक निगेटिव्हचा तो गुण जाणार नाही. म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स किती मिळू शकतील, अगदी एक चुकल्यानंतरचे तर 716. म्हणजे 716 ते 720च्या दरम्यान कुठलेही दुसरे मार्क असू शकणार नाही. आणि अशा वेळी यांनी 718 आणि 1900 जेव्हा मार्क्स दिले, त्याच वेळी एनटीएने काहीतरी भली मोठी गडबड केलेली आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि मग जेव्हा विचारणा करण्यात आली की असं कसं घडलं, त्यावेळी ती लोक सांगतात आहेत की आम्ही यावर्षी ग्रेस गुण दिले. कशासाठी ग्रेस गुण दिले, तर या ज्या विद्यार्थ्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली की आम्हाला त्या पद्धतीने हे नाही मिळालेली आहे, म्हणजे सुरुवातीला आम्हाला पेपर उशिराने मिळाला आणि आमचा पेपर वेळेत घेतला त्यांनी परत, त्याच्यामुळे आमचा जो वेळेचा अपव्यय झाला त्याच्यासाठी आम्हाला प्रपोर्शनेट गुण द्यावेत. आता एनटीएच्या एकंदरीतच ब्रॉशरमध्ये अशी कुठलीही सुविधा किंवा त्यांनी अशी कुठलंही त्याच्यामध्ये हे प्रावधान दिलेलं नव्हतं. मग त्यांनी काय करावं, 2018 मध्ये क्लॅट नावाची परीक्षा जी आहे, त्या क्लॅट परीक्षेमध्ये अशी घटना घडलेली होती की विद्यार्थ्यांना वेळ पुरलेला नव्हता किंवा त्यांना उशिराने परीक्षा झालेली होती, त्यांचा वेळेचा अपव्यय झालेला होता, तर प्रपोर्शनेट मार्क देण्याचा अपेक्स कोर्टाचा एक निर्णय होता आणि त्यानुसार त्यांनी ते ऍडिशनल मार्क्स त्यांना दिले विद्यार्थ्यांना. परंतु त्यांनी हा विचार नाही केला की ती परीक्षा होती ऑनलाईन परीक्षा, त्याच्यामध्ये ते रिस्पॉन्सेस ट्रॅक करण्यासाठीचा असा स्पेसिफिक अगदी पॅटर्न त्याच्यामध्ये लक्षात येऊ शकत होता, कारण की ते सगळंच्या सगळं रेकॉर्ड झालेलं होतं, त्याचा डिजिटाइज फॉर्मॅट होता. आणि ही परीक्षा मात्र आपली ऑफलाईन परीक्षेत
त्या कॅमेऱ्यानी बघून बघून तुम्ही काय बघणार होतात, किती कोण इफिशियंटली सोडवताय किंवा काय, कसं कळणार अगदी. म्हणजे आता त्या प्रपोर्शनेट मार्क दिले तिथपर्यंत ठीक, परंतु कशा पद्धतीचे दिले. तर आता बघा, त्यांनी काय सांगितलं की आम्ही सुरुवातीला आमचा जो काही अगदी स्पीड होता तो स्पीडच्या प्रपोर्शनेट आम्हाला मार्क द्यावेत. आता तुम्हाला माहितीये, नीट परीक्षा देताना मुलं पहिल्यांदा बायोलॉजी सोडवतात. नीटमध्ये बायोलॉजी तुलनेने सोपं असतं आणि त्याच्याच बळावर अगदी चांगले मार्क्स मिळतात. एका मिनिटाला एक प्रश्न, अशा पद्धतीचा तो एक फॉर्मॅट होतो. आता 100 अगदी त्यांनी बायोलॉजी सोडवलं असं समजू, अर्ध्याला, आणि अर्धे शिल्लक राहतात फिजिक्स केमिस्ट्रीला. पण नीटची परीक्षा देताना मुलं तसं करत नाही. ते 60-70 मार्कात म्हणजे याच्यामध्ये मिनिटामध्येच बायोलॉजी संपवतात आणि 60-70 मध्ये बायोलॉजी संपताय म्हटल्यानंतर उरलेला वेळ फिजिक्स केमिस्ट्रीसाठी वापरतात. आता उरलेला वेळ फिजिक्स केमिस्ट्रीसाठी त्यांना वापरायला जो मिळतो, भरपूर वेळ मिळतो खरं तर. पण यांनी काय त्यांना विनंती केली की आम्ही जेवढे प्रश्न या कमी वेळात सोडवले त्या प्रपोर्शनेट पुढचे प्रश्न आम्हाला सोडवता आले असते, त्या प्रमाणात मार्क द्या. आणि मग ती मार्कांची भरमसाठ जी काही वाटून झाले त्याच्यामध्ये -20 पासून तर 720 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे अगदी मार्क वाटले गेले. आणि त्या मार्काची वाटणी कदाचित अगदी असं म्हणूया आपण की अगदी 10-20 मार्कांपासून तर थेट अगदी 300-400 गुणांपर्यंत ती झाली की काय, तर अशा पद्धतीची ती झाली. आणि अशा रीतीने ज्या मुलांना पैकीच्या पैकी मार्क नव्हते अशा 44 विद्यार्थ्यांना या प्रकारातनं मार्क्स मिळाले आणि 720 गुण घेते झाले. आता तुम्ही ग्रेस मार्कांच्या संदर्भात बोललात आणि एनटीए आणि एनटीएचे महासंचालक म्हणतात यात कुठेही चुकलेलं नाही असा त्यांचा दावा आहे. पण एकूणच ज्यावेळी बिहार पटनामध्ये जे काही प्रकरण घडलं होतं, बिहार पोलिसांनी परीक्षेच्या 1 दिवस आधी तिथे काय घडलं होतं त्या संदर्भात काही जणांना अटकही केली होती आणि त्या संदर्भात चौकशी सुरू आहे. म्हणजे हे परीक्षेच्या आधीपासून हे सगळं प्लॅनिंग झालेलं होतं. काही ठिकाणी ते पेपर फुटीचं सगळं उघडकीस आलं होतं. तर मग हे उघडकीस आल्यानंतर आणि या सगळ्या परीक्षा रद्दच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर विचार केला गेला तर यापूर्वी अशी परीक्षा कधी रद्द झाली होती का, आणि आता रद्द करणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? आता एक ओव्हरऑलच अगदी म्हणजे परीक्षा रद्द ती करणं हे म्हणजे फार मोठा अन्यायकारक आहे. परंतु त्याच्यामध्ये आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे 4 तारखेलाच पेपर फुटल्याचं अगदी एक लक्षात आलेलं होतं आणि 4 तारखेचा तो पेपर सगळीकडे सोशल मीडियामध्ये तो व्हायरल पण झालेला. परंतु त्याचं जे काही हे आहे एकंदरीतच तिथे कुठेही अजून म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल जरी झाला तरी तो अजून सिद्ध न झाल्यामुळे त्याची पुष्टी होत नाहीये. पण एवढं मात्र नक्की की तो फुटला होता म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अगदी मार्कांचा फुगवटा पण झाला. आणि मार्कांचा फुगवटा किती व्हावा, मागच्या वर्षी ज्या गुणांना जो एकंदरीत AIR होता, ऑल इंडिया रँक होता, त्याच्यापेक्षा 50,000 जास्त स्थानावर तो AIR खाली घसरला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ज्या मुलाला मागच्या वर्षी 610 गुणांपर्यंत चांगल्या पद्धतीचं गव्हर्नमेंट कॉलेज सरकारी प्रक्रियेतनं मिळून जाणार होतं, त्या मुलाला आता 640 गुण मिळून सुद्धा तो प्रवेश मिळणं दुरापास्त आहे. हे एवढं सगळंच्या सगळं या एकंदरीतच प्रक्रियेतनं झालं. त्याला ग्रेसमार्क पण कारणीभूत ठरले. त्यांनी तर आकडा दिला की 1563 जणांना ग्रेसमार्क दिले. आता हे जर 1563 जणांना दिले असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा फुगवटा झाला असता का? कारण एवढं मान्य की पेपर सोपा होता, एवढं मान्य की यावर्षी 12वी मध्ये सिलेबस कमी केला होता त्यांनी,
12वीचं वर्ष चालू असताना विद्यार्थ्यांचं सिलेबस पण अगदी तो कमी झाल्यामुळे मुलांना तो चान्स होता, त्यांना एक लिव्हरेज मिळालेलं होतं की बाबा आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकण्याच्या दृष्टिकोनातनं. मुळात याच गोष्टी चुकीच्या आहेत. जेव्हा 11वी आणि 12वीचा सिलेबस त्यांना अभ्यासाला आहे, तर ही मुलं जेव्हा 11वीत असतील, जेव्हा त्यांनी सुरुवात केलेली होती त्याच वेळीपासून तर परीक्षा देईपर्यंत सिलेबसमध्ये कुठले फरक अगदी त्यांनी करायला नको, ते कमी किंवा जास्त करायला नको, पॅटर्न मध्ये बदल करायला नको, या सगळ्या गोष्टी त्यांनी पाळल्याच नाही आहेत अगदी. म्हणजे तर हे असं यापूर्वी जेव्हा घडलेलं अगदी होतं, तर ते त्यावेळी AIPMT सुरू होती, त्यावेळेस एकदा अगदी या पद्धतीचं झालेलं होतं. परंतु अशा पद्धतीने पुन्हा सगळी परीक्षा घेणे हे आता पहिल्यांदाच अगदी समोर येत आहे. आणि या परीक्षेला पुन्हा घेणं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जेन्युअनली त्यांचा अभ्यास केलेला होता आणि परीक्षा दिलेली होती त्यांच्यावर महाघोर असा अगदी म्हणजे अन्याय होणार आहे. पण समजा जर ती नाही घेतली तर चुकीचे मध्ये शिरलेले जेवढे काही मुलं आहेत तेवढे मोठ्या प्रमाणावर ती मुलं आता त्या सीट्स बळकावून जातील आणि या मुलांना प्रवेश मिळणार नाही, अशी विचित्र स्थिती त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. सर, एक महत्वाचा प्रश्न की मेडिकलच्या ज्या सीट्स आहेत त्या देशभरातल्या सीट्स आणि महाराष्ट्रातल्या एकूण सीट्स याचा विचार केला तर प्रत्येक राज्याच्या स्वतंत्र जागा आहेत आणि यापूर्वी काही टक्के जागा केंद्रातर्फे भरल्या जात होत्या, काही टक्के जागा या राज्यातर्फे भरल्या जात होत्या. बरोबर आहे. आणि तीच जर पद्धत आता लागू केली तर यात चुकतंय कुठे आणि त्यात त्या राज्यातील मुलांचा फायदा आहे की तोटा आहे? तुमचं काय मत आहे त्याच्यावर? नाही, मुळात अगदी अजूनही तशीच पद्धत आहे, काही अगदी बदलली नाहीच आहे. 15% जागा ज्या प्रत्येक राज्याच्या ज्या काही आहे त्या सेंट्रल पूलमध्ये दिल्या जातात. त्याच्यामुळे खरं वास्तविक प्रत्येक राज्यांनी आपापली परीक्षा घेणे हाच एक सगळ्यात चांगला आणि योग्य पर्याय असतो. हे जेव्हा परीक्षेचं एकत्रीकरण जेव्हा होतं, केंद्रीकरण जेव्हा होतं, तर त्यावेळी काय होतं, त्याच्यामध्ये असे चुकीचे जे काही वेस्टेड इंटरेस्ट असलेली जी काही ज्या बाबी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात वाढतात. कारण काय होतं की खूप मोठी विद्यार्थी संख्या परीक्षेला बसली असते. यावर्षी जवळपास 25 लाखापर्यंत विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. 25 लाख विद्यार्थी हा खूप मोठा आकडा आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की अशा पर्टिक्युलर परीक्षांना प्रभावित करण्याच्या दृष्टिकोनातनं जे चुकीचा विचार करणारी जी एकंदरीतच काही रॅकेट्स जे असतात ते मोठ्या प्रमाणावर कार्यरत होतात आणि त्याच्यातल्या काही ठिकाणी असे चुकीचे प्रकार घडले तर त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठे ना कुठेतरी गालबोट लागतं. आत्ताच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं हा मोठ्या प्रमाणावरचा आक्रोश का आहे, तर एकूणच जेवढ्या प्रमाणामध्ये मेरिट वाढलं त्याचं प्रमाण खूपच अगदी म्हणजे असं व्यस्त अगदी झाल्यासारखं झालेलं होतं. कारण याच्या मागील वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीही विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले नव्हते आणि साधारणपणे 50,000 एवढ्या ऑल इंडिया रँकमध्ये अगदी जे मार्क्स असायचे त्या मार्कांची रेंज 610-600 पर्यंतच्या लेवलपर्यंत त्या असायच्या. आता ती रेंज साधारण 640 पर्यंत अगदी येऊन गेल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला जे काही अगदी आपले मार्क बघून जो आनंद झाला होता सुरुवातीला की आपल्याला खूप चांगलं कॉलेज किंवा काय मिळू शकतं, तर तेच अगदी त्यांचा हिरमोड ती रँक बघून झाला. आणि एकंदरीत त्या खोलात गेल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरचे गैरप्रकार झालेले दिसून आले. सर, यामध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही केंद्रीय संस्था, या संस्थेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. केंद्रीय संस्थेच्या एकूण पारदर्शकतेबाबत आणि त्याच्या विश्वासार्हतेबाबत सर्वांना खात्री असते. तर इथे NTA स्वतःची विश्वासार्हता गमावलेली आहे का? माझं तर स्पष्ट मत आहे, या अशा निकालानंतर NTA प्रचंड मोठ्या प्रमाणावर
त्यांची विश्वासार्हता गमावलेली आहे आणि ही जादा निकाल लागला किंवा काय याच्यापेक्षाही सर्वात मोठा ब्लंडर 718 आणि 719 मार्क देऊन त्यांनी केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी या परीक्षेचा जो मुख्य जो एक ढाचा जो आहे तो देखील किंवा मार्किंग पॅटर्न सुद्धा जो काही आहे तो प्रॉपरली फॉलो केलेला दिसत नाही असं सिद्ध होतं. आणि ही सगळी प्रक्रिया एक्सेसिव्ह मार्कांची किंवा ग्रेस मार्कांची वेगवेगळ्या वेळी विद्यार्थ्यांना ती दिलेली जी काही आहे आत्ता, ती किती विद्यार्थ्यांना दिलेली आहे याचा सुगावा जोपर्यंत पूर्णपणे लागत नाही, स्पष्ट ते होत नाही, तोपर्यंत हे काय आणि किती विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे हे क्लिअर होणार नाही. ते जरी म्हणत असले 1563 विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे घडलं, ते जरी म्हणत असले ते फक्त आणि फक्त 700 गुण मिळवणाऱ्या म्हणजे 720 गुण मिळवणाऱ्या 44 विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलं, पण हे संपूर्ण किती विद्यार्थ्यांसाठी घडलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये नेमका पुढचा कोणता निर्णय होणार हे म्हणजे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत या निकालाची दिशा आता मात्र चुकीचीच राहणार आहे आणि विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोष राहणार आहे. सर, या नीट परीक्षेमुळे जो काही गदारोळ झाला त्याच्यावर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतं व्यक्त केली आणि त्यानंतर मग प्रेस कॉन्फरन्स घेऊन NTAच्या महासंचालकांनी सांगितलं की यावरती आम्ही एक पॅनल नेमू आणि त्या पॅनलच्या माध्यमातून सगळी चौकशी केली जाईल आणि चौकशीनंतर आम्ही पुढे काय तो निर्णय घेऊ, जो काय अहवाल येईल त्यावरती पुढे ठरेल. पण त्या पॅनलमध्ये कोण असलं पाहिजे? आणि प्रेस कॉन्फरन्स ज्यावेळी झाली त्यावेळी जी काही आकडेवारी दिली ती आकडेवारी काही सांगते का? त्यात काही गल्लत किंवा चुकीच्या काही आकडेवारी दिलेली आहे असं तुम्हाला वाटतंय का? एकूण काय याबद्दलचं तुमचं मत आहे आणि या संदर्भात आकडेवारीबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेताना त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीची कुठलीही अगदी ज्या काही इव्हेंच्युअलिटीज सगळे म्हणतात आहेत की बाबा पेपर फुटला होता, तर पेपर फुटलेला नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं. त्याच्यानंतर 1563 विद्यार्थ्यांना जे ग्रेस मार्क्स दिलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल मुलांना आणखी काही ग्रेस मार्क दिल्या गेलेले आहेत का, त्याविषयी ते अगदी ठामपणे त्यांनी नकार दिला. आणि एवढं मात्र नक्की की ते या गोष्टीला अतिशय क्लिअरली तयार आहेत की या सगळ्या गोष्टीचा तपास करून समजा तशा काही अगदी चुकीच्या बाबी घडल्या असतील तर ते सकारात्मक आहेत. म्हणजे ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे. परंतु मात्र आत्ता माध्यमातून आपल्याला सगळीकडनं कळत असेलच की पालक आणि विद्यार्थ्यांचा रोष प्रचंड वाढलेला आहे. कारण काय झालंय की जो एकंदरीतच जो शिफ्ट झालेला आहे मेरिटचा तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की कोणालाही सहजासहजी ते पचनी पडणार अशा पद्धतीचा तो शिफ्ट नाहीये. म्हणजे साधारणपणे 30 ते 40 हजार विद्यार्थी मध्ये कुठेतरी शिरले असावेत असाच कयास आता प्रत्येकाला अगदी त्याचा आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असल्यामुळे त्या बाबीवर क्लॅरिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या सगळ्या बाबी पुन्हा परीक्षा घेणे किंवा जेवढे विद्यार्थी त्यात आत शिरले असतील तेवढ्यांच्या मार्कांचा अगदी म्हणजे किंवा त्यांचे पेपर्स रिअसेस होणे या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मला वाटतं हे वादळ आता शमणं अशक्य आहे असं स्पष्टपणे दिसतंय. पण माझं नेहमी मत अगदी या विषयावर आहे की अशा गोष्टी घडूच नये याच्यासाठी काय काय उपाययोजना आपल्याला नेमकेपणाने सरकारने केल्या पाहिजे किंवा करता येईल त्याविषयी आपण मला वाटतं पुढच्या चर्चेत आपण बोलूया. सर, अलीकडच्या काळामध्ये एक लक्षात येतं की मेडिकल प्रवेश मिळवणं हे खूप अशक्यप्राय झालं होतं. येस. रशिया, युक्रेन आणि इतर देशांमध्ये मुलं जातात आणि तिथून डिग्री घेऊन येतात आणि इथे प्रॅक्टिस करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, कारण भारतामध्ये शिक्षण महाग आहे. आणि आता अशा परिस्थिती ज्यावेळी घडतात
त्यावेळी एकूणच मेडिकलची ॲडमिशन प्रोसेस काही महिने पुढे जाणार. आणि आता ती न्यायप्रविष्ट ज्यावेळी होते त्यावेळी न्यायालयात काही महिने तरी ती सुनावणी होते आणि सुनावणी झाल्यानंतर ती ॲडमिशन प्रोसेस कशी राबवायची, परीक्षा घ्यायची किंवा नाही घ्यायची हे निश्चित होणार. म्हणजे याला विलंब होणार आहे. तर हा विलंब टाळण्यासाठी म्हणून NTA स्वतःहून काही निर्णय घेणं अपेक्षित आहे की न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयाची वाट पाहणं, एक तुम्ही सुजाण नागरिक म्हणून किंवा तुमचा यातला अभ्यास म्हणून, आणि जे पालक आणि विद्यार्थी तुम्हाला भेटतात त्यांची मतं म्हणून ती काय मतं व्यक्त करतात आणि NTA काय निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटतं? वास्तविक याच्यामध्ये ज्या काही इरेग्युलरिटी झालेल्या ज्या आहेत किंवा ज्या काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत याची खरं तर NTA स्पष्टपणे कबुली दिली पाहिजे किंवा ते स्वीकारायला पाहिजे. आणि ते स्वीकारून त्वरित काहीतरी अगदी त्यांच्या बाजूनीच अगदी ॲक्शन घेणं गरजेचं आहे की न्यायालयाने त्यांना बजावल्यानंतर कुठले तरी निर्णय करत बसण्यापेक्षा याचं रेक्टिफिकेशन त्यांनी त्यांच्या पातळीवर करणं खरं तर गरजेचं आहे. परंतु आता तसं ते करायला गेले तर मात्र ते दोषी कदाचित ठरतील किंवा त्यांनीच काहीतरी अगदी हे केलेलं आहे हा ओनस त्यांच्यावर जाईल, म्हणून कदाचित ते न्यायालयाच्या निर्देशांचा वाट बघतील अगदी. पण या सगळ्या प्रकारात हे असं सगळं घडूच नये याच्यासाठी करायला काय पाहिजे खास करून अगदी म्हणजे की अशा ज्या काही मोठ्या परीक्षा जेव्हा आयोजित केल्या जातात त्या परीक्षा आयोजनाच्यासाठी जेवढे काही अगदी कडक निर्देश धोरणं जे काही करायला पाहिजे ते करणं फार गरजेचं आहे. अशा ऍक्टिव्हिटीजमध्ये जे कोणी सम्मिलित राहतील अशा व्यक्ती, असे विद्यार्थी, मी तर म्हणेल फॉर दॅट मॅटर त्यांचे पालक, अशांना कडक काही ना काहीतरी अगदी म्हणजे त्यांच्यावर शास्ती झाली पाहिजे. त्यांना कुठले ना कुठले तरी कडक नियम करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा केंद्रांना कायमस्वरूपी बंद केलं पाहिजे. असे कठोर निर्णय जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यंत असे प्रकार थांबला जाणार नाही. ओके, आता या सगळ्या प्रक्रियेतनं जात असताना एक गोष्ट क्लिअरली अगदी आता करता आली पाहिजे, ते म्हणजे की शाळा कॉलेजेस पूर्णपणे सध्याच्या परिस्थितीत एक प्रकारच्या रजिस्टरिंग सेंटरच्या भूमिकेमध्ये येऊन बसलेली आहे. विद्यार्थ्यांची तयारी ही पूर्णपणे बाह्य सगळ्या सुविधांवर अवलंबून झालेली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं त्यांची निवड किंवा आपण फॉर दॅट मॅटर असं म्हणूया की त्यांचा ॲप्टिट्यूड किंवा त्यांच्यातनं अगदी म्हणजे जे खरोखर योग्य विद्यार्थी निवडण्याची जी काही प्रक्रिया आहे ही घडण्यापेक्षा ज्याला टेक्निकॅलिटी त्याच्यातली जास्त चांगली माहिती आहे आणि टेक्निकल इश्यूजवर अगदी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जे गुण मिळवू लागलेले आहेत त्याच्यामुळे भविष्यात निर्माण होणारे जे काही डॉक्टर्स आहेत ते त्या दर्जाचे असतीलच याची खात्री आता देता येत नाही. आणि त्याच्यामुळे पुढे समाजाला खूप मोठ्या प्रमाणावर त्याची किंमतही अगदी मोजावं लागणार आहे. याचा विचार करून काही सूचना ज्या काही आहेत माझ्या बाजूनी या क्षेत्रातलं आत्तापर्यंतचं जे काही काम आम्ही केलेलं आहे त्याच्यातून देऊ इच्छितो. सर, त्या सूचनांकडे आपण येऊयात. हा, त्याच अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्न विचारतो की अनेक वर्षांपासून तुम्ही या मेडिकलच्या आणि इतर परीक्षांच्या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतात आणि जे तुम्ही घेतलेल्या परीक्षा विद्यार्थी चमकतात तेच राज्य आणि देश पातळीवरती चमकलेले आपण पाहिलेले आहेत. इथे मला विचारायचं की सध्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि त्यामध्ये स्पर्धा परीक्षांच्या आधारेच सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य दिलेलं आहे. अगदी. आणि इथे 10वी, 11वी, 12वी या आपण महत्वाच्या परीक्षा म्हणतो, त्यांना बोर्ड म्हणतो. इथे 12वीच्या गुणांना 0 महत्व आहे. तर या पुढील काळामध्ये महाराष्ट्राने म्हणा किंवा इतर राज्याने म्हणा
50% स्पर्धा परीक्षेचे गुण आणि 50% किंवा ते पर्सेंटेज ठरवावं. 50% गुण हे 12वीचे आणि 50% नीट एक्झाम किंवा स्पर्धा परीक्षेचे असं ठेवलं तर विद्यार्थी दोन्ही गोष्टींचा चांगला अभ्यास करू शकतील आणि त्या दृष्टीने शासनाने किंवा पालकांनी विचार करून तो रेटा सरकारपर्यंत घेऊन जाणं अपेक्षित आहे का? हे खरं तर बऱ्याच वर्षापासून ही मागणी आहे, हे घडायला पाहिजे होतं, परंतु वारंवार आपण बघतो आहोत ते घडत नाहीये. म्हणून याच्यावरचा एक वेगळा चांगला उपाय एवढ्या या दिवसाच्या अनुभवातून मला असं सुचवावंसं वाटतं की ज्या प्रमाणामध्ये विद्यार्थी संख्या या परीक्षांना बसण्याची सुरुवात झालेली आहे, खरं तर एवढे विद्यार्थी मुळात या परीक्षेला प्रविष्ट होण्याची गरजच नाही. जागा जेमतेम किती आहेत? 1,05,000च्या जवळपासच्या त्या जागा. बाकीच्या अगदी आपण अदर पॅरामेडिकल्स अगदी विचारात घेतलेत तर त्याच्या मिळून समजा जरी पुढच्या जागा घेतल्या तर 2.5-3 लाखांच्या पेक्षा जास्त विद्यार्थी या प्रक्रियेतनं समाविष्ट होत नाही. आणि तिकडे ओव्हरऑल अगदी जवळपास 25 लाखापर्यंत विद्यार्थी याला प्रविष्ट होतात. म्हणजे हे एक प्रकारे फर्टाईल मार्केट अगदी झालेलं आहे आणि त्याच्याचमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेस आणि इतर तयारी करून घेण्याची एक मोठी यंत्रणा बाहेर उभी झालेली आहे. आता कॉलेजेसच्या माध्यमातून ही तयारी खरं तर विद्यार्थ्यांनी केली पाहिजे, ओके, परंतु ती आता होत नाही हे मात्र 100% सत्य आहे. ते ऍक्सेप्टही केलं पाहिजे. आता याचं कारण हे तंत्र ज्या पद्धतीने विकसित झालेलं आहे मार्क्स मिळवण्याचं किंवा त्या तयारीकडे बघण्याचं, ते कॉलेजेसमधून त्यांचे शिक्षक त्या प्रमाणात देऊ शकत नाही आहेत आणि जे खरोखर ते करू इच्छित आहेत अशा कॉलेजेसमध्ये विद्यार्थी त्यांच्यासमोर बसत नाही आहेत. त्याच्यामुळे ही सिच्युएशन चिकन अँड एग अशा पद्धतीची होऊन बसलेली आहे. त्याच्यामुळे याच्यातलं सूचना माझी अशी आहे की या परीक्षांसाठीचे जे एनरोलमेंट्स आहेत, जोपर्यंत 12वीचे निकाल लागत नाही तोपर्यंत करूच नाही. देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये 12वीची परीक्षा उत्तम पद्धतीने कंडक्ट करावी आणि त्या परीक्षेत 80% गुण मिळवल्याशिवाय या परीक्षेला बसण्याची अनुमतीच अगदी देऊ नये. म्हणजे काय होईल? प्रचंड प्रमाणात नको ते विद्यार्थी त्या परीक्षेला बसण्याचं प्रमाण कमी होईल आणि राज्याचा जो सिलेबस आहे तो उत्तम पद्धतीने शिकवून विद्यार्थी चांगल्या पद्धतीने त्या विषयाकडे प्रॅक्टिकल ओरिएंटेशनने बघून आपली तयारी करू शकतील. कॉलेजेसही त्याच्यातून सक्षम होतील. नाहीतर आपण जो काही आपला हार्ड अर्न मनी आणि त्याच्यावर दिलेला जो काही टॅक्स आहे, ज्याच्या बेसिसवर हे सगळं शिक्षण क्षेत्रातले खर्च केल्या जातात, त्या शिक्षकांचे पगार होतात किंवा एकंदरीत सिस्टम त्या शिक्षणातली जी चालते त्याच्यावर होणारा खर्च हा वाया जाणार नाही. तर ही एक प्रमुख सूचना म्हणून अगदी मला करावीशी वाटते. आता त्याच्यामध्ये त्या 12वीच्या निकालानंतर या सगळ्या प्रक्रियेला वेळ कमी मिळेल थोडासा, परंतु त्या वेळेचं सिस्टमॅटिक नियोजन समजा जर करता आलं तर मात्र हे सहज शक्य आहे आणि ही समस्या बऱ्यापैकी अगदी दूर होईल. दुसरा एक मुद्दा सुचवतो आणि मग तुम्ही आणखी मला त्याच्यातल्या गोष्टी विचारू शकाल. दुसरा मुद्दा त्याच्यातला असा आहे, जर 15% जागा या प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक राज्याच्या या नॅशनल पूलमध्ये द्यायच्या आहेत आणि उर्वरित सगळे प्रवेश राज्याचेच होणार आहेत अगदी त्या त्या ठिकाणी, तर मग विद्यार्थ्यांना निकाल लावताना सगळी तुम्ही स्टॅटिस्टिक्स देता, तर त्याच्या राज्यातलं मेरिट काय आहे हे त्याच वेळी द्यायला काय हरकत आहे बरं? ते जर दिलं तर त्याच दिवशी त्या विद्यार्थ्याची स्थिती क्लिअर होईल की त्याला राज्यामध्ये काय त्याचं मेरिट आलेलं आहे आणि त्याला राज्यामध्ये या ठिकाणी कुठे आणि कशा पद्धतीने प्रवेश मिळू शकतो. हे सगळंच्या सगळं गुलदस्त्यात ठेवून त्या विद्यार्थ्यांना साधारण 15-20 दिवस नॅशनल ऍडमिशन्स अगदी झाल्यानंतर
त्याच्यानंतर मग आपल्या स्टेटच्या ऍडमिशन्स करण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याच्यानंतर त्यांचा स्टेट मेरिट लिस्ट त्यांना कळतो आणि मग विद्यार्थी सारखे हवालदिल असल्याच्या स्थितीमध्ये येतात, त्यांचे पालक चिंतेत राहतात. तर या सगळ्या गोष्टी दुरुस्तीसाठी अगदी गरजेच्या आहेत आणि हे त्याच्यातनं होणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर याच गोष्टींबरोबर यावर्षी अनेक विद्यार्थी आता अशा तक्रारी करू लागलेले आहेत की आम्हाला OMR नुसार आमचे जे काही मार्क्स येतात त्या प्रमाणामध्ये पडलेले मार्क्स तसे नाही आहेत. तर त्याच्यामुळे ही ट्रान्सपरन्सी सुद्धा मोठ्या प्रमाणावर येणं फार गरजेचं आहे. आणि हे समजा जर ट्रान्सपरन्सी आहे असं ते जे काही भासवतात आहेत आणि त्याच्यातून नंतर ते अनेक विद्यार्थ्यांचा तो प्रॉब्लेम जर असतो आणि तो विद्यार्थी जोपर्यंत तक्रार करत नाही किंवा कोर्टात जात नाही तोपर्यंत त्याला जर न्याय मिळणार नसेल तर मग मात्र अशा परीक्षेतून अशा विद्यार्थ्यांवर जो अन्याय जो होतो आहे तो अन्याय दूर करण्यासाठी ही आत्ताची जी काही एकंदरीत मेकॅनिझम आहे ती कामात येऊ शकेल. सर, काही राज्यांनी आम्हाला नीट नकोच, त्यात आता महाराष्ट्र सुद्धा उतरलेला आहे आणि आपले जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत ते सुद्धा म्हणाले की महाराष्ट्रातील मुलावरती अन्याय होत असेल तर आम्हाला नीट परीक्षा नको, ती रद्द करा. पण इथं फक्त परीक्षा रद्द करण्यापुरता मुद्दा उपस्थित होत नाही, तर गरीब आणि श्रीमंती असे ही स्पर्धा परीक्षेची दरी यातून निर्माण होते. ज्याच्याकडे पैसा आहे तो या स्पर्धा परीक्षेकडे जातो, त्या परीक्षेची तयारी करतो आणि त्याला जे काही अपेक्षित यश आहे तो ते प्राप्त करून घेतो. त्याहूनही आता पुढे असं झालंय की कदाचित तो क्लास चालकांना तो प्रश्न आवडणार नाही, पण अनेक क्लास चालकांचं आणि काही महाविद्यालयांचं असं संगणमत झालेलं आहे, क्लासला यायचं फक्त, कॉलेजला यायचं नाही आणि फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आणि तुम्हाला पाहिजे ते तयारी करून तुम्हाला आम्ही पास आउट करून देतो आणि तुम्ही मेडिकलला किंवा च्या माध्यमातून कुठे जायचं तिथे जा. मग या 11वी 12वीच्या वर्गांचं करायचं काय? तिथे मुलांनी जायचंच नाही, मग शाळा बंद करायच्या का? तुम्हाला यावरती काय सांगता येईल? आणि खास करून तुम्ही ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून सर्व सामोरे जाता, तर या खास क्लास चालकांचं आणि महाविद्यालय चालकांचं जे संगणमत आहे असं बोललं जातं, यावरती तुम्ही कसं प्रकाश टाकाल? यावर आपण याच्या पूर्वीच अगदी बोललेलो आहे आणि तो उपाय म्हणूनच अगदी मी सुचवलेला आहे की मुलांची उपस्थिती आणि क्लासेसचं एकंदरीतच अगदी आता संगणमत, क्लासेसचं संगणमत होण्याच्या मागचं कारण अगदी असं आहे की आता विद्यार्थी आणि पालकांना हे अगदी त्यांना मनात ठासून गेलेलं आहे की आपली तयारी 10वी नंतर ही ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी 12वीच्या वर्गात बसून होणार नाही, हे त्यांच्या डोक्यामध्ये आता एक स्पष्ट झालेलं चित्र आहे. त्याच्यामुळे ते 10वीचा निकाल लागल्याच अगदी कुठल्या तरी कोचिंगच्या अगदी तिथे जातात आणि त्या ठिकाणी एनरोल झाल्यानंतर तिथं कॉलेज त्यांच्या दृष्टिकोनातनं दुय्यम ही प्रक्रिया बनून जाते. म्हणून मी मगाशी सुचवताना सांगितलं की जर या विद्यार्थ्यांना या एकंदरीतच परीक्षेला बसण्याची पात्रता ही 80% पेक्षा जास्त SSC मध्ये गुण मिळवल्यानंतरचीच अगदी केली आणि त्याच्यानंतरच अगदी ते फॉर्म भरू शकतात अशा पद्धतीने ती ठेवली आणि उपस्थितीचं कंपल्शन त्या डिरेक्शननी अगदी लावलं. आज उपस्थितीचं कंपल्शन नाहीये का? तर आहे, परंतु ते कागदोपत्री दिसतं. तर आता माझं तर मत असं आहे की जेव्हा तुम्ही परीक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणावर CCTVने मॉनिटर करता तर शिक्षण क्षेत्राला वर्गामध्ये मुलं बसलेले आहेत की नाही हे मॉनिटर करायला काय कठीण आहे? तसं बघायला गेलं तर प्रत्येक कॉलेजचे वर्ग हे CCTV मॉनिटर्ड आहेतच आणि ते जर मॉनिटर होत नसेल तर मग या यंत्रणेत गुंतलेले सगळे जे काही वरपासून खालीपर्यंत जे जबाबदार अधिकारी किंवा त्याच्यातले शासकीय यंत्रणेतले एकंदरीत मोठ्या
पदावर असलेले अधिकारी आणि मग शिक्षण क्षेत्राशी कनेक्टेड राजकारणातील अगदी काही व्यक्ती, अगदी शिक्षण मंत्र्यांपासून सगळेच अगदी याच्याकडे कोणत्या नजरेने बघणार आहेत ते फार गरजेचं आहे. त्यांनी समजा जर ती सकारात्मकता दाखवली तर मला वाटतं हा प्रश्न सुटू शकतो. पण त्याच्यामध्ये नेमकेपणाने उघड्या डोळ्यांनी सत्य दिसत असून त्याच्याकडे कानाडोळा जे काही चाललेला आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम दिवसेंदिवस अगदी वाढत चाललेला आहे. त्याचप्रमाणे आणखी एक उपाय त्याच्यातला अशा पद्धतीचा असू शकतो, तो असा की कोचिंग क्लासला त्यांचे निकाल जाहीर करण्याची बंदी घालावी. आणि ते जी काही बंदी घातल्यानंतर जी काही अहममिका सुरू होते की आमचा तेवढ्या मार्काचा विद्यार्थी किंवा एकाच विद्यार्थ्याला वेगवेगळ्या क्लासमध्ये जे काही अगदी बघायला मिळतं, हे सगळं चित्र एकदाच बंद होईल आणि विद्यार्थ्याला त्याची कॉम्पिटिशन फेअर पद्धतीने करण्यासाठी त्याला त्याच्या कॉलेजमधूनच अगदी चांगलं वातावरण निर्माण होण्याची ती संधी उपलब्ध होऊ शकते. परंतु याच्यासाठी प्रचंड मोठ्या इच्छाशक्तीची गरज आहे आणि ती इच्छाशक्ती जोपर्यंत कोणीतरी पुढे येऊन दाखवणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही. क्लासेस वाईट आहेत का? तर मुळीच नाही. सगळेच तसे आहेत का? तर अगदी मुळीच नाही. त्याच्यातल्या काही प्रवृत्तींमुळे संपूर्ण क्षेत्राचं अगदी मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि काही प्रवृत्ती इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या बोकाळलेल्या आहेत की त्यांनी जवळजवळ सगळं क्षेत्र अगदी गिळंकृत करून घेण्याच्या दृष्टिकोनातनं सगळी जी काही पावलं टाकलेली आहेत त्याच्यावर कुठंतरी अगदी आपल्याला बंधनं आणली पाहिजे. आणि आपल्याला तर चांगल्या रीतीने माहिती आहे की कोरोनाच्या काळात हे संपूर्ण डिजिटलायझेशन अगदी होऊ पाहत होतं. या क्षेत्रात एक खूप मोठं नाव असलेलं अगदी ती संस्था त्यांनी विद्यार्थी पालकांकडून गोळा केलेली रक्कम ही म्हणजे स्पॉन्सरशिप घेण्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर घालवली, जाहिरातीत घालवली. हे सगळे पैसे माध्यमांकडे जातात. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये माध्यमं सुद्धा तेवढीच जबाबदार आहेत. आपण वेळोवेळी अगदी सांगून झालेलं आहे. माध्यमांनी तर कित्येक वेळा मला माझ्याशी बोलताना अगदी सांगितलेलं आहे की ही संपूर्ण प्रक्रिया अशा पद्धतीने होणं गरजेचं आहे. परंतु ते जे सांगतात त्या पद्धतीने त्यांच्याकडनं ती कृती होत नाही, कारण त्यांच्याच माध्यमातून पानपानभर जाहिराती किंवा चॅनलवरनं जाहिराती त्या असल्यामुळे त्यांनाही कुठेतरी एकंदरीतच त्यांचे हात बांधलेले दिसतात. अशा पद्धतीची ही सगळी स्थिती झालेली आहे. सर, आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. तुम्ही आता सांगितलं की 12वीची परीक्षा पासआउट झाल्यानंतर ज्यांना 80% गुण साधारण त्या मुलांनी परीक्षेचा अर्ज भरला पाहिजे. पण एकूण हे आकडेवारीमुळे तसं आपल्याला बोलावं लागतं, कारण महाराष्ट्रातून देशातल्या सर्वाधिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असतो आणि महाराष्ट्राचा निकाल खालून 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर असतो. हे वर्षानुवर्ष सुरू आहे. पालक आणि विद्यार्थी यांना याविषयीची जागरूकता यावी यासाठी म्हणून काय करणं गरजेचं आहे? शासनाने म्हणा, संस्थांनी म्हणा, विद्यार्थी पालकांनी स्वतःहून म्हणा किंवा आपल्यासारख्या अधिकारवाणीने बोलणाऱ्या व्यक्तीकडनं म्हणा, तुम्ही या विद्यार्थी पालकांना काय सांगाल? हे बघा, हे वास्तव दरवर्षी तर आपल्या डोळ्यासमोर येतं की राज्यातून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 10% जास्तीची असते. या एकंदरीतच अगदी नीट परीक्षांचा विचार केला किंवा जी मेन्सचा विचार केला तर त्याच्यामध्ये तर टोटल संख्येच्या 10% जास्त असून निकालाच्या बाबतीमध्ये मात्र फारच अगदी आपली अवस्था वाईट असते. आत्ता थोडीशी ती सुधारू लागलेली आहे, नाही अशातला भाग नाही. पण हे सगळं घडताना याला जबाबदार मी तर विद्यार्थी पालकांनाच मोठ्या प्रमाणावर देते. याचं कारण त्यांना क्लिअर कट माहिती आहे, त्यांना वेळोवेळी सगळीकडनं माहिती आहे की जे काही बाहेरचं चित्र निर्माण केलेलं असतं ते फसवं चित्र असतं. परंतु एकुलता एक मुलगा किंवा मुलगी, त्याचं पाल्य एकुलता एक जो काही असण्याची जी काही मोठी संख्या पालकांची आहे,
अशांना हे वाटत असतं की आपल्याला जे काही मिळू शकलं नव्हतं ते आपल्या मुलांना कुठेही कमी पडू नये या एका भावनेतनं ते त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. आणि या सगळ्या पालकांची समस्या काय माहितीये का, त्या वर्गात गेल्यानंतर ती समस्या म्हणून त्यांच्या समोर असते शिक्षण क्षेत्रातली. ते त्याच्यातून निघून गेले की जणू काही ती समस्या त्यांच्या गावची नव्हतीच असं त्यांना वाटतं. इथंच सगळ्यात मोठा अगदी प्रॉब्लेम आहे. जे कोणी ज्यांनी भोगलं त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन इतरांना सांगणं फार गरजेचं आहे की बाबांनो, तुम्ही अशा अशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेकडे बघा. किंवा ज्या ज्या संस्था मोठ्या प्रमाणात, आता फॉर दॅट मॅटर आपण डीपरच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतो, या परीक्षेतून संपूर्ण राज्याचं चित्र दरवर्षी क्लिअर होतं. आता यावर्षी जेव्हा डीपरची पहिली परीक्षा झाली त्यावेळी स्थिती काय होती आणि काय डिक्लेअर केलं होतं आम्ही, की कदाचित यावर्षी विद्यार्थी जास्त प्रमाणात स्कोअर करतील, कारण की पहिल्याच परीक्षेत 700च्या वरती मुलं निघून गेलेली होती काही. तर त्याच्यामुळे मी त्याच वेळी अगदी अलर्ट केलेलं होतं सगळ्यांना की यावेळेस मेरिट वाढू शकतं. म्हणून आमचा दुसरा आणि तिसरा पेपर आम्ही कठीण काढला. आणि तो कठीण पेपर निघाल्यानंतर काही पालकांनी आमच्याकडे तक्रार केली की तुमचा पेपर हा कठीण होता, त्याच्यामुळे आमच्या मुलांना अगदी स्कोअर जो आहे तो 680, 685, 690च्या दरम्यान थांबला. आज त्यांना कळत असेल की आम्ही अशा पद्धतीने का आणि कोणत्या अशा पद्धतीचे पेपर्स का काढतो. कारण की विद्यार्थ्याला समजा जर आधीच आपण खूप झेप घेतलेली आहे असं वाटायला लागलं तर ते हवेत तरंगतात, पुढचा अभ्यास करत नाही. आता त्यांना कमी थोडे होते तर त्यांनी खूप चांगला अभ्यास केला आणि खूप चांगले मार्क्स मिळवले. मेरिट यादीच्या बाबतीत अगदी समजा जर विचार करायला गेलो तर हे आमचं 19वे वर्ष आता सुरू होईल. 18 निकाल लागले आतापर्यंतचे. त्या 18 निकालात 15व्या राज्यामध्ये पहिले विद्यार्थी. नीट सुरू झाली, 3 वर्ष अगदी विद्यार्थी टॉपर. त्याच्यानंतर पुढचे 4 वर्ष पॅन्डेमिक मध्ये सुद्धा जो SML अगदी विद्यार्थ्याचा असतो स्टेटमध्ये ऍडमिशन घेताना, अगदी त्याच SML वर आपल्या यादीतली मुलं आहेत. इतका रँक परफेक्ट प्रेडिक्ट होतो, मार्क प्रेडिक्ट होतात. हे सगळं होत असताना अनेक क्लासेसला जे विद्यार्थी हिताचं काम करतात त्यांची तर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी याच्यामध्ये अगदी सहभागी होतात. पण जे कोणी अगदी म्हणजे त्याच्यापासून काही लपवायचं असतं त्यांची मुलं या सगळ्या प्रक्रियेत नसतात. आम्ही नेहमी सांगत असतो, खरं तर आम्ही न्यूट्रल एजन्सी आहोत. कुठलाही क्लास, कुठलंही कॉलेज, कुठल्याही ठिकाणून तुम्ही तयारी करा, परंतु या व्यासपीठावर स्वतःला मोजून घ्या, जोखून घ्या. कारण राज्याची कॉम्पिटिशन जी काही आहे ती या व्यासपीठावरनं तुम्हाला कळणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मगाच्या प्रश्नाला मुद्दामून अगदी सांगतो की पालक याच्यातून का बोध घेत नाही, तर ज्या पालकांनी या सगळ्या प्रक्रियेतनं खूप मोठ्या प्रमाणावर अगदी योग्य असे त्यांच्या पाल्यांसाठी निकाल मिळवलेले आहेत त्यांनीच इतरांना ते सांगणं फार गरजेचं आहे. आणि यावेळी मला सांगायला तुम्हाला खूप आनंदाची बाब वाटते, डीपरच्या व्यासपीठावरनं या वर्षीचे जे विद्यार्थी आता पुढे MBBS ला प्रवेशित होतील, तर आतापर्यंतच्या एकूण कारकिर्दीमध्ये डीपरच्या व्यासपीठावरनं गव्हर्नमेंट MBBS ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 25,000 क्रॉस होईल, एकंदरीत अगदी विद्यार्थ्यांची संख्या. तर आम्हाला तो एक आनंद आहे की आम्ही या परीक्षेत काय घडणार आहे पुढे ते आधीच प्रेडिक्ट करू शकतो. आम्हाला तो आनंद आहे की राज्यातले सर्वाधिक अगदी हुशार विद्यार्थी आणि त्यांचे जागरूक पालक आणि जे क्लासेस ज्यांना आपल्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोअर व्हावा आणि राज्यातली कॉम्पिटिशन कशा पद्धतीने आहे ही माहिती करून घ्यायची असते, असे सगळे मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये सहभागी होतात. आणि त्याच्यामुळेच आम्ही अधिकारवाणीने सांगू शकतो की साधारण या NTA मध्ये घडणाऱ्या काही गोष्टी या चुकीच्या कशा आहेत, काही चांगल्या ज्या आहेत त्या बाबींचं आम्ही कौतुकच करतो. एवढी मोठी परीक्षा म्हणजे पार पाडणं इतकं सोपं नसतं, परंतु तरी सुद्धा अशा सेंट्रलाइज पद्धतीने करण्याचा अट्टहास करू नये.
मला वाटतं प्रत्येक राज्याला त्याची त्याची स्वायत्तता दिलेली ती जास्त चांगली, हेही मी अगदी नमूद करू इच्छितो. 16 पर्यंत ज्या काही परीक्षा आपल्या राज्यात होत होत्या त्या अतिशय शिस्तबद्ध होत होत्या. तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार झाल्याचे कानावर सुद्धा येत नव्हते. त्याच्यामुळे मला एवढी खात्री आहे की हे सगळं अगदी राज्यांनी पुन्हा आपल्या ताब्यात घेतली पाहिजे परीक्षा, आणि आपले 15% जो काही एकंदरीत द्यायचा जो शेअर आहे तो शेअर जरूर अगदी म्हणजे सेंट्रल पातळीवर द्यावा. आणि ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रली कॉम्पिटिशन करायची आहे तेवढ्यांना करू देत ना, सगळ्यांना का वेठीस धरल्या जातं त्याच्यामध्ये. तर असं हे एकंदरीत यावेळेस घडलेलं नीट परीक्षेच्या बाबतीतला जो काही विद्यार्थी आणि पालकांना जो त्रास होतो आहे त्याच्यापासून मुक्ती देण्यासाठी काही उपाय आहेत. आपण मला इथं बोलवलं आणि आम्हाला हे सगळे जे विचार आहेत या पालकांपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही नेहमीच अगदी म्हणजे या प्रक्रियेमध्ये संधी देतच असता, परंतु यावेळी खास करून आपण एवढी दीर्घ चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आपण एजू वार्ताच्या व्यासपीठावर आलात आणि नीट परीक्षा काय आहे, त्यामध्ये कोणता गोंधळ झाला, पालक, विद्यार्थी आणि NTA चं काय चुकलं, यापुढे काय होऊ शकतं